आणि आताची महत्त्वाची बातमी, बुलढाणा जिल्ह्यामध्ये केंद्राकडून अनेक कामांना मंजुरी मिळालेली आहे। महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी ही माहिती दिली। विरोधकांना 4 जूनला समजेल मी मतदारसंघामध्ये किती फिरलो आणि किती काम केलं ते, असा हल्लाबोल त्यांनी विरोधकांवर केला आहे। नरेंद्र खेडेकर यांच्यासोबत आमची 2 नंबरची लढाई, असं प्रतापराव जाधवांनी म्हटलंय। या निवडणुकीत आमचंच आव्हान आम्हाला आहे, असं प्रतापराव जाधवांनी म्हटलं आहे। उमेदवार प्रतापराव जाधव आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। भाऊ, काय सांगाल, मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतोय? प्रचारामध्ये आघाडी घेतली, प्रचार शिगेला पोहोचलाय सध्या। आज या ठिकाणी सिंदखेड विधानसभा मतदारसंघातल्या अतिशय दुर्गम आणि मराठवाडा बॉर्डरला लागून असलेल्या या दूरवरच्या गावांमध्ये आमचा दौरा चालू आहे। आज या भागामध्ये टेम्परेचर हे 46 डिग्री आज त्या ठिकाणी होतं दुपार, आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा प्रत्येक गावामध्ये नागरिक आमची वाट बघत होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या गावातली लोक आमच्या येण्याला आणि आमच्या ऐकण्याला प्रतिसाद देत होते। त्यामुळे या भागामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद महायुतीला या ठिकाणी मिळत आहे। कुठले मुद्दे घेऊन तुम्ही मतदारासमोर जातात आणि तुम्हाला मतदारांनी का निवडून द्यावं? हे बघा, गेली 15 वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना या मतदारसंघाचे काही 100 वर्ष जुने असलेले, काही 25 वर्ष जुने असणारे अनेक मुद्दे आम्ही या 10 वर्षामध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजीच्या या कुशल नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून ते पूर्ण केलेत। त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये 15 नॅशनल हायवे मंजूर करून त्याची कामं पूर्ण झालेली आहेत। समृद्धी महामार्ग 54,000 कोटीचा हा पूर्ण झालेला आहे। 100 वर्षाचा जुना मागणी असणारा खामगाव जालना रेल्वे मार्गाला सुद्धा केंद्र आणि राज्यानं दोन्ही मान्यता देऊन त्याला राज्यानं त्यांचा 50% वाटासुद्धा केंद्राला कॅबिनेटची मंजुरात घेऊन दिलेला आहे। त्यानंतर नदीजोड प्रकल्प जो आहे, वैनगंगा नदीचं पाणी या बुलढाणा जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या शेतीला मिळावं म्हणून वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा आणि खडकपूर्णा अशा या प्रकल्पाचा आम्ही पाठपुरावा 10 वर्षापासून करत होतो। तो सुद्धा केंद्र आणि राज्यानं मान्यता दिलेली आहे आणि त्याला पुढे काम सुरू करण्यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये 2,000 कोटी रुपयाची तरतूदसुद्धा केलेली आहे। या ठिकाणी नवीन 198 मोबाईल टॉवर जिल्ह्यामध्ये उभे राहत आहेत। जिल्ह्यामध्ये पासपोर्ट ऑफिस त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। शेगावचं रेल्वे स्टेशन ए ग्रेडचं रेल्वे स्टेशन म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कामं सुरू आहेत। मतदारसंघामध्ये रेल्वे क्रॉसिंगचे 2 ओव्हरब्रिज होते, एक ओव्हरब्रिज पूर्ण झाला, दुसराही आता लवकरच थोडं काम त्याचं 10-20% राहिलं, तोही पूर्ण झालेला आहे। म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारीत होणारी सगळी कामं मागच्या मध्ये जी काही पेंडिंग होती ती पूर्ण झालेली आहेत। आणि पुढच्या 5 वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये आता दळणवळणाची साधनं झाली, पाणी मिळणार आहे, तर औद्योगिकरण या ठिकाणी वाढलं पाहिजेत म्हणून आमचा प्रयत्न आहे। त्यातून निश्चित जिल्ह्यातली बेकारी आम्ही कमी करायला हातभार लावू। पण विरोधक म्हणतात की विद्यमान खासदार हे मतदारसंघात फिरले नाही, प्रचंड नाराजी असं म्हणतात, कामं केलीच नाही म्हणतात। त्यांना म्हणा 4 जूनला समजेल की मी मतदारसंघामध्ये किती फिरलो आणि लोकांचा मला किती प्रतिसाद आहे। मी माझा संपर्क मतदारसंघामध्ये सातत्यानं मी ठेवतो, पण खासदार म्हटलं की त्याला लोकसभेची 4 अधिवेशनं असतात, स्टँडिंग कमिटीच्या दुसऱ्या राज्यांमध्ये बैठका असतात आणि मतदारसंघाचा भौगोलिक एरिया मोठा असतो। जवळपास 1250-1300 गावं या मतदारसंघामध्ये आहेत। त्यामुळं प्रत्येक गावापर्यंत जाणं, संपर्क ठेवणं कोणीही खासदार असला तर त्याला शक्य होत नाही, पण जास्तीत जास्त संपर्क ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो। अनेक ठिकाणी मी सुख दुःखाच्या कार्यक्रमामध्ये लोकांच्या सहभागी होतो, त्यामुळं लोकांमध्ये असा माझ्या कानावर तर अशी काही फारशी तक्रार आलेली नाही। मागच्या 3 टर्म तुम्ही चढत्या मताधिक्यानं निवडून आलात, आता यावेळेला साधारण कितीचा टप्पा पार करू शकता तुम्ही? कारण मागच्या निवडणुकीत सुद्धा 1.5 लाखाच्या वरती तुम्हाला मतदान जास्त मिळालं होतं, आता चौथ्यांदा तुम्ही चौकर मारणार। हे बघा, मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मीडियावाले असतील किंवा लोकांचा आवाज की या ठिकाणी शिवसेना भाजप युतीची सीट पडणार म्हणजे मी निवडून येणार नाही अशी चर्चा होती, पण प्रत्यक्षात ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस मी 1,33,000च्या फरकानं विजयी झालो आणि या निवडणुकीमध्ये मी 2.5 लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन नक्की त्या ठिकाणी विजय होईल असा मला ठाम विश्वास आहे।
आतापर्यंत 3 वेळा उद्धव ठाकरेंनी खामगावच्या मैदानावर सभा घेतल्या तुमच्यासाठी, म्हणजे तुमच्या विजयासाठी. मात्र आता पहिल्यांदाच तुमच्या विरोधात तुम्हाला हरवण्यासाठी सभा घेणार आहेत. हे बघा, उद्धव ठाकरेंनी सभा घेतल्यापेक्षा त्या सभा अरेंज करणारे आम्ही होतो, लोकांना जमा करणारे आम्ही होतो, भाषण ठोकणारे ते होते. आता आमची ही 23 तारखेला महायुतीची जंगी सभा आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा हे महायुतीचे नेते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि ती उद्धव ठाकरेंची जशी सभा होत होती त्यापेक्षाही जंगी सभा खामगावला 23 तारखेला सायंकाळी 6 वाजता होणार आहे. आतापर्यंत तुम्ही राष्ट्रवादीचे नेते शिंदे यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढली. आता या एकंदरीत पाहिलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी निवडणूक यावेळेस होणार आहे. तुमची शिवसेना खरी की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना खरी? हे बघा, याच्यामध्ये जी शिवसेना आहे ती आमची शिवसेना खरी आहे, कारण की बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले, आम्ही सोडलेले नाही, ते घेऊन आम्ही पुढे जात आहोत. बाळासाहेबांनी 1990ला घेतलेली धनुष्यबाण निशाणी आज ती निवडणूक आयोगानं, सुप्रीम कोर्ट आणि विधानसभेच्या अध्यक्षांना निकालात ती आमच्या बाजूला दिलेली आहे. म्हणजे ओरिजिनल शिवसेना ही आमची आहे, पुढची शिवसेना नाही, तो उभाटा गट आहे. आणि म्हणून या सेनेलाच लोक पसंत करतात. तुम्ही जसं म्हटलं शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे, तरीही पण या निवडणुकीमध्ये अल्पसंख्याक मुस्लिम असतील, आमचे दलित बांधव असतील, हे मोठ्या प्रमाणामध्ये धनुष्यबाणावर यावेळेस मतदान करतील. एकंदरीत पाहिलं तर जे शेतकरी नेते आहेत ते सुद्धा या निवडणुकीमध्ये उभे आहेत. प्राध्यापक नरेंद्र खेडेकर उभे आहेत या निवडणुकीमध्ये. या दोघांचा विचार केला तर आव्हान असणारे यांच्यापैकी कोणाचं आपण? आव्हान वगैरे कोणाचंही आम्हाला नाही. आमचंच आव्हान आम्ही त्या ठिकाणी घेतलेलं आहे की मागच्या वेळेसपेक्षा दुप्पट मताधिक्य आपल्याला मतदारसंघामध्ये मिळवायचं आहे आणि ते आव्हान डोळ्यासमोर ठेवून आमचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी कामाला लागलेले आहे. थोडंफार 2 नंबरची लढत जर म्हणत असाल तर ती मात्र या ठिकाणी नरेंद्र खेडेकर सोबतच 2 नंबरची आमची लढाई असेल. शेतकरी नेते रविकांत तुपकर तुमच्यावर सातत्यानं आरोप करतात, कसं पाहता तुम्ही याच्याकडे? खरं म्हणजे हे त्यांच्यावर झालेल्या ते संस्काराचा परिणाम असेल. आम्ही सुसंस्कृत घराण्यामध्ये जन्माला आलो, त्यामुळं तुम्ही माझे प्रत्येक भाषणामध्ये बघा, मी कधी कोणावर गलिच्छ आरोप त्या ठिकाणी करत नाही. मी माझी विकासाची कामं भाषणामधून लोकांना सांगत असतो आणि मी भविष्यामध्ये माझं काय विजन आहे जिल्ह्याच्या विकासासाठी ते मी लोकांना सांगत असतो. बाकी मी इतर उमेदवाराच्या बाबतीमध्ये मी नावही घेत नाही आणि मी फारसा त्यांचा विचारही करत नाही. ज्यावेळेला शिवसेनेतून तुम्ही बाहेर पडलात, 2 गट झाले शिवसेनेचे, एक शिंदे साहेबांची शिवसेना एक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना. मात्र उभाठा गट तुम्हाला नेहमी गद्दार म्हणून हिणवतो, तुम्ही पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, अशा पद्धतीने तुम्हाला हिणवतो. हे बघा, हा म्हणजे किती, म्हणजे त्याला कोणत्या शब्दामध्ये बोलावं मलाही कळत नाही. की निवडणूक आयोगाचा निकाल आपण मान्य करत नाही, सुप्रीम कोर्टाचे निर्देश तुम्ही मान्य करत नाही, विधानसभेच्या अध्यक्षांना दिलेला निर्णय तुम्हाला मान्य नाही. म्हणजे या हे आपला जो देश आहे लोकशाही आहे आणि कायद्याचं राज्य आहे आणि म्हणून ज्या बाजूला न्याय जातो ती बाजू आपण मान्य करणं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. न्यायालयाचा अपमान होता कामा नये. हा आम्हाला नियमानुसार आम्हाला धनुष्यबाण मिळाला. नियमानुसार शिवसेना हे 4 अक्षरं बाळासाहेबांनी स्थापन केलेली आमच्यासोबत आहेत आणि बाळासाहेबांचे विचार आम्ही त्या ठिकाणी हिंदुत्ववादी पुढे घेऊन जात आहोत. राहिला गद्दारीचा विषय, तर गद्दारी आम्ही नाही केली. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युतीमध्ये आम्ही सगळ्या निवडणुका लढल्या आणि त्या जिंकल्या. स्पष्ट बहुमत आमच्या युतीला त्या ठिकाणी मिळालं. पण मुख्यमंत्रीपदाच्या लालसेनं त्या ठिकाणी त्यांनी गद्दारी केली. ते हिंदुत्ववादी विचार, बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेससारख्या पक्षासोबत ते गेले. सेक्युलर त्या ठिकाणी ते झाले आणि म्हणून गद्दारी आम्ही नाही केली, तर या शिवसैनिकांची प्रतारणा त्यांनी केलेली आहे. म्हणून जिल्हाभरातले सगळे शिवसैनिक आज आमच्यासोबत आहेत. नक्कीच. तर हे होते विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव. चला, येत्या निवडणुकीत 4 तारखेनंतर कळेल असं खासदार प्रतापराव जाधव यांनी या ठिकाणी सांगितलं. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9.